नमस्कार, मी त्रिशूला मानकर @पोस्ट मराठीमध्ये आपलं स्वागत करते. इंस्टाग्रामवर रील बनवली आणि सरकारी नोकरीच गमावली. तेलंगणातल्या एका सरकारी शिक्षकेची ही कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. खाजगी शाळेच्या प्रमोशनासाठी रील केल्याचा आरोप झाला. शिक्षकेवर निलंबनाची कारवाई झाली आणि नंतर निलंबन मागेही घेण्यात आलं. पण तरीही त्यांनी सरकारी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. तब्बल 12 वर्षाच्या शिक्षकेची नोकरी सोडण्यामागे त्यांनी कामाच्या ठिकाणी होणारा कथित छळ आणि सोशल मीडियावरील ट्रोलिंगला जबाबदार धरला आहे. नेमकं काय घडलं आणि एका इंस्टाग्राम रीलमुळे थेट सरकारी नोकरीवर कशी वेळ आली, जाणून घेऊया. तेलंगणातील खम्मम जिल्ह्यातील मामिल्लागुडेम हायस्कूलमध्ये भुक्या गौतमी या इंग्रजी विषयाच्या स्कूल असिस्टंट म्हणून कार्यरत होत्या. जवळपास 12 वर्षापासून त्या शिक्षिका म्हणून सेवा बजावत होत्या. मात्र जानेवारी महिन्यात त्यांच्या इंस्टाग्राम रील्समुळे वाद निर्माण झाला. गौतमी यांनी एका खासगी शाळेच्या प्रवेशासाठी सोशल मीडियावरील प्रमोशनल व्हिडिओ केल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय सरकारी शाळेतील आपल्या कर्तव्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचाही आरोप करण्यात आला. या प्रकरणाची दखल घेत शिक्षण विभागाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. यापूर्वी त्यांना अधिकृत इशारे देण्यात आले होते, असेही सांगण्यात आले. मात्र गौतमी यांनी आपल्यावरील आरोपांबाबत वेगळी बाजू मांडली. वाद निर्माण करणाऱ्या रील्स शाळेत किंवा शाळेच्या वेळेस शूट केलेल्या नव्हत्या, तर त्या आपल्या घरी शूट केल्या होत्या, असे त्यांनी सांगितले. निलंबनानंतर काही काळाने गौतमी यांचे निलंबन मागे घेण्यात आले आणि पुन्हा त्या आपल्या पदावर रुजू झाल्या. मात्र त्यानंतर ही परिस्थिती सुधारली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सगळ्या परिस्थितीचा सामना करणे आपल्यासाठी कठीण झाल्याचे सांगत गौतमी यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला आणि सरकारी नोकरीचा राजीनामा जाहीर केला. या घटनेनंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. सरकारी कर्मचारी सोशल मीडियावर कोणत्या प्रकारचे कंटेंट तयार करू शकतात? खासगी संस्थांचे प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडिया वापरल्यास शासकीय सेवेत त्यावर कारवाई होऊ शकते का? आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सोशल मीडिया वापराची मर्यादा नेमकी कुठेपर्यंत असावी? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत. महाराष्ट्रात मात्र सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापराबाबत शासनाने स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या सूचना सरकारी सेवेबाबतच स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांनाही लागू आहेत. त्यानुसार वैयक्तिक आणि कार्यालयीन सोशल मीडिया अकाउंट स्वतंत्र ठेवण्याच्या सूचना असून शासनाच्या धोरणावर प्रतिकूल टीका करणे, गोपनीय किंवा कार्यालयीन कागदपत्र शेअर करणे, तसेच आक्षेपार्ह किंवा दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित करण्यास सक्त मनाई आहे. शासकीय पदनाम, लोगो, गणवेश किंवा शासकीय मालमत्तेचा वैयक्तिक सोशल मीडिया वापरात गैरवापर टाळण्याचेही निर्देश आहेत. सरकारी योजना किंवा उपक्रमांच्या प्रचारासाठी अधिकृत माध्यमांचा वापर करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत अधिक स्पष्ट नियम असावेत का? आणि वैयक्तिक सोशल मीडिया स्वातंत्र्य व शासकीय आचारसंहिता यांचा समतोल कसा साधावा? यावर आता नव्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र शासनाच्या नवीन जी.आर.बाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि @पोस्ट मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.